तर भावांना आपण कट करायला आता कांदावून. तर भावांना मला कांदावून कट करता येईल नाही, तर आता मामाच पोरगा कट करायला बघू शकता. याला जमते बायासारखं काम. भावांना आपलं तोंड धुवून पण झालेलं आहे. तर मी तुम्हाला पण दावतो आमच्या मामाचं शेत. जय महाराष्ट्र भावांनो, तर स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो, मी आलेला आहे भातुमऱ्याला, आपल्या धाराशिव सिटीपासून मी आलोय भातुमऱ्याला आपल्या मामाच्या गावाकडे. तर आता मी शेतामध्ये आहे, बघू शकता. इकडं घास आहे आणि इकडं ज्वारी आहे आणि इकडं आता मी जरा खाली चाललोय कोथिंबीर आणायला. शेतामध्ये आहे, आपलं शेत आहे मामाचा. तर कोथिंबीर न्यायचे आणि पोहे करायचे आपल्याला. तर मी जस्ट आता आलंय, अर्धा तास झालं, म्हणजे असं सकाळ आलंय. आज संडे होतं त्यामुळं चला मामाच्या गावाकडे जाऊ. मामाचा पोरगा आहे आणि ती आहे तिकडं, कोटा आहे तिकडं बघू शकतो आमचा. तर ती जरा शेळी आहेत, जर्सी म्हैस आहेत, त्यांना जरा पाणी वन पाजवायला ती पण धावतो मी तुम्हाला. बघू शकता इथं कोथिंबीर आहे, मी कोथिंबीर घ्यायला आलं इथं. बघू शकता कोथिंबीर. आणि आम्हाला पोहे करायचे. आता मी दात घासले, आता तोंड होऊन धुतो आणि आता नंतर आंघोळ करतो. तर मी आता तुम्हाला आम्ही पोहे ऑन करणार आहोत. तर मी तुम्हाला धावतो समजा ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. अजूनपर्यंत लाईक नाही करा तर लाईक करा, सबस्क्राईब करा तुमच्या भावाला आणि सपोर्ट करा. तर इथनं कोथिंबीर घेतो आता मी. बघू शकता शेतामधनं ताजा कोथिंबीर आहे. बघू शकता मी घेतलं, थोडीच घेतलंय भावना, कारण आम्हाला पोहे करायचे, जास्त लागणार नाही. जेवढं लागल तेवढंच घ्यायचं इथनं येऊन. तर बघू शकता शेत आहे, हे आंब्याचं झाड आहे बघू शकता. तर ही घास आहे बघू शकता. आणि इकडे ज्वारी पण किती चांगली आलेली आहे बघू शकता. आता मी आले कोट्यापाशी, इकडं मी कोथिंबीर घेऊन चाललंय वरी. तर मामाचं पोरग पण मी तुम्हाला धावतो आता. बघू शकता ही बैल, ही शेळ्या बघू शकता असंच बांधून आहेत. आणि मामी आमचे गेलेले आहेत कामाला. तर आम्ही दोघं जाऊ आता, इथं कुणी नाही. तर बघू शकता हे असा कोटा आहे आमचा मामीचा. आणि तिकडं ते दुसऱ्याचं शेत आहे, त्या बांधीपासून इकडं समजा यांचं आहे मामा यांचं. आणि यांचं दुसरं घर तिकडं गावामध्ये आहे. ही आपली गाडी बघू शकता, हे आपल्या मामाचं पोरग आहे. बघू शकता हे असं घर आहे इकडनं. आणि चिंचाचं झाड. इकडे एक रूम आहे, टोटल 4 रूम आहे इथं शेतामध्ये. पुन्हा ही कोटावून असले. तर भावांनो, आता मी इथं बसून कांदा वन कट करतो आता इथं. बघू शकतो मिरची आहे आणि टोमॅटो आणि कांदा यार. तर आता कट करू याला. तर भावांनो, आपण कट करायला आता कांदा वन. तर भावांनो, मला कांदावून कट करता येईल नाही, तर आता मामाच पोरगा कट करायला बघू शकता. याला जमते बायासारखं काम. आणि आमच्या शेतामधलं दोन आहे बघू शकता, कसं झोपले महेंद्र बाहुबली. तर भावांनो, हे आता कांदावून कट करायला मी तोवर तोंड धुवून घेतो मस्त. आता इकडे येऊन तोंड धुवू भावांनो मस्त. आपल्या शेता ही समजा हित उभारून आपण तोंड धुवू भावांनो. तर तोंड धुवू समजतात पहिला आणि तुम्हाला पुन्हा भेटू आपण. तर भावानं आपलं तोंड धुवून पण झालेलं आहे. आता जाऊ तिकडं ते कांदे कट करायला ठेवू आणि बघू आता ती कसं कट करायला. त्याला समजा जमतंय, घरातले काम समजा करते ते. आणि पुन्हा जाऊ खाली शेतामध्ये शेत बघायला आपलं. तर बघा आता टमाटो कट करायला, कांदा कट करून झालेत बघू शकता. आणि कोथिंबीर पण इकडं तोडून ठेवली कट करून. आणि इकडे टमाटो. आणि आता पुन्हा ती झाल्यावर मिरची कट करणार आहे. तर आपलं तोंड झालंय, तर इथं आम्ही ठेवू आता. इथं याचं काम झालंय. तर आता तुम्हाला जावतोच डायरेक्ट पोहे बनविताना. आता ही पोहे काढायला ताटामध्ये. बस आता पोहे भिजवायला बघू शकता भावांनो. झालं भिजून भावांनो. हे आता मावाच पोरग ही समजा सामान गोळा करायला इथं. हे शेंगदाणे आणले. आता हे कसं पोहे बनवतोय मी तुम्हाला समजत आवतो. आज खाऊ मामाच्या पोराचं हाताचं पोहे. तेल टाकायले. बस
टाकायला बघू शकता पोळीवरती. त्याच्यात हळद आहे, तेलामध्ये टाकायला बघू शकता. मी आता आणायला भावानं पकड. पोहे कसं बनवायला काय माहिती, मला पण माहित नाही कसं बनवतात. कोणची पोरगी ताई पी बघायला असलं तर सांगा कमेंट करून कसं बनवायलंय, बरोबर बनवायला का चुकीचं. तर इथं पकड आहे, देऊ आता त्याला पकड. कसं बनवायला ते कमेंटमध्ये सांगा. कोथिंबीर टाकली, कोथिंबीर कमी पडली तर आता मला म्हणाले कोथिंबीर घेऊन येतो. मी जातो आता, ती चप्पल घालून, ही आपले बूट आहे. तर आता जातो चप्पल काढून, ही काढून टाकतो पहिला. आता ऊन पडायले, गरम व्हायले मध्ये. धाराशिवून येताना लई थंड वाजते भावना, सकाळ सकाळ काय सांगू तुम्हाला. तर ती गाडीवर ठेवलं आपल्या, तर ती बनवले मध्ये पोहे. आता मी येतो कोथिंबीर घेऊन खाल्लं. तरी आपले शेळ्या होणार बघू शकता इकडं. म्हणून घेतलं आता कोथिंबीर, पण अजून थोडी घेऊ, नाहीतर ती मला अजून वापस पाठवल. आता एवढी घेतली, पहिल्यापेक्षा जास्त घेतली तर जाऊ आता त्या सिद्धी येऊ आता तिथं. ती समजत बनवून टाकलं बघू शकता. झालं तयार, मला कोथिंबीर घ्यायला पाठवलंय. मांजरं आहेत, माणसं खात नाही पण मांजराला टाकतात, कारण यांची सुरक्षा हीच करतात. ही मांजरं बघा, 2-2 इथं लई मांजरं आहेत. तुम्हाला दाखवल्यावर तुम्ही येडं चाल. तेवढे मांजरं कुत्रे आहेत तिथे जास्त, शिळीपेक्षा जास्त डाळ. तर भावना आता खाता आणि खायचं झाल्यावर तुम्हाला भेटतो. मी पहिलं चव सांगतो तुम्हाला कसली आहे. एक नंबर झाले. तर आता खाऊन घेऊ आणि पुन्हा भेटू तुम्हाला. तर भावांनो, आता मी चाललंय पोहे खाऊन खाली शेत बघायला. तर मी तुम्हाला पण दावतो आमच्या मामाचं शेत. किती छान आहे, किती सुंदर आहे. तुम्हाला शेत दावतो मी. आता मामाचं पोरगं पोहे खायले, तर ती म्हणलं शेत बघून ये. समजा पहिले तू खाली जाऊन, तुम्हाला पण दावतो आमचा शेत आता मामाचा. बघू शकतो, ही एक शेत आहे आपल्या मामीचा, आणि ही एक ती बांधीचं पलीकडून ते दुसऱ्याच आहे. ती ज्वारी पण आपलीच आहे, आणि इथं पण घास आहे बघू शकतो. इथं पण घास, आणि ती पण घासच आहे. इथं शेततळ आहे बघू शकतो, आणि तिथंच बोर पण घेतलेले आहे. मी तुम्हाला समजा दावतो भावांनो. आणि शेततळाच्या साईडला असं कंपाऊंड मारलेलं आहे बघू शकतो. जाता येत नाही, ते समजा पॅक केलेलं आहेत. कसं आहे काय माहिती. शेतामध्ये आलंय मी आता. तुम्हाला पण शेत दावलं आमचा. तुमच्यासाठी एक शूट घेतो मी इथला आणि तुम्हाला दावतो, आणि बघा तुम्ही शूट. तर भावांना मी इथलं थोडंफार शूट घेतलं होतं, तुम्हाला दावलं. शेत कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि फॉलो करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. पण चाललो आता वरी कोट्याकडे, घराकडे. भेटू तुम्हाला डायरेक्ट वरी. खायचं झालेलं आहे. हा, बैला हँडला समजायला आता वैरण टाकते मी. तुम्हाला दावतो आता. ही चपल घालतो, बूट घालायचं नाही कटाळ आहे. आता ती वैरण टाकते आणि मी पाणी पाजवतो त्यांना. मी पाणी पाजवतो आणि तुम्हाला धावतो. चलो, आता ही वैरण घ्यायला चालली. आता मी पाणी पाजवतो संध्याला. ते चाललंय बघा, शिळींला वैरण घ्यायला चाललंय. दुसरी घागर ओतली त्याच्यामध्ये. काय सांगू, 2-3 घागर पेतात. झालं वाटतंय प्यायचं. आता दुसऱ्यापाशी नेऊन ठेवायचं असंच उचलून. लई ताण लागलेले वाटतं ह्यांना. पाणी आता पाजत नाही ती वैरण आणायला तिकडनं, बस का म्हणतात त्याला. तर ते आता येऊ आणून शेळीला समजायला थोडं टाकणार. ते वैरण घेऊन आलंय बघू शकता. तर पाणी पाजवतो आता, ते टाकतंय समजायला.
ते टाकायला बघू शकतो समजा शेळीला थोडं थोडं. आता बैलांची बारी नेऊन ठेवतो आता बैलांपाशी. तर भावानं पाणी पाजवायचं झालेलं आहे. तर आता समजा जर्सी गाईला बाहेर आणून बांधायला बघू शकता, सोडून आणायला म्हणणं. हो का बाय, एका टायमाला दूध किती देते? हा बघा भावांनो, एका टायमाला 10 लिटर देते. 35 रुपये लिटर आहे. महिन्याचा करा हिशोब किती होत आहे आणि हिशोब करून कमेंट मध्ये सांगा किती होत आहे. समजा झालं म्हणून भावांनो काम आता फ्री झालं. तर तुम्ही पण करा शेती, 4-5 म्हैस घ्या कर्ज घेऊन. तर ब्लॉग कसा वाटला आजचा एंड करू इथंच. मस्त भारी वाटेल. आता रील्स बघत मस्त बसणार मी, माझा ब्लॉग एडिट करणार, ती त्याचे रील्स बघणार. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपली इंस्टाग्राम ID द्यायला तिथं पण जावा, फॉलो करा. भेटू आता आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय भावांनो.